आजच्या व्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. एवढी तयारी करून कुठे चालली तू? ड्रम हेलरला. आणि आज जियानला आपण पहिल्यांदा नेतोय ना बेबीला. मग एक्साइटेड आहे तू? हो भरपूर. आणि आईला न्यायचंय तर वाह. मोनिका रेडी? येस रेडी. सगळं घेऊन घेते म्हणजे कसं उगाच तिकडे फजिती नको. आता बेबी असल्यामुळे रियाचं काहीतरी वेगळं घेऊन ठेवायचं, त्याचं काहीतरी त्याचं जास्त घ्यावं लागेल आता. त्याची तयारी. लहान मुलं असले की हा ते तर आहे. 3 वर्ष पकड तू. व्यवस्थित सगळं घ्यावं लागेल. सगळं व्यवस्थित हे कर. आणि इकडे कसं बाहेर दुसरं असं थांबून हा चला बाबा आपल्याकडे इंडियाला तरी जाता जाता घेऊन घेऊ, इथे असं काहीच नसतं. त्यामुळे आपण सगळं प्रिपेअरच जातो. गाडी ते रिटर्न आलं चालेल पण फजिती नको व्हायला एवढाच उद्देश असतो. काय पाडलं रे? रिया फार एक्साइटेड असते. रियाला ड्रम हेलर खूप आवडलेलं, त्यामुळे तिला न्यायचं होतं आणि ती म्हणे आईला घेऊन जायचे. आणि मोस्ट तिकडे ना एक मूवीची शूटिंग झालेली ना, मग आपण आईला सांगितलं की तू पहिले बघ, मग ते गाणं तिला आपण दाखवू. तिकडे कोई मिल गयाचं गाणं शूट झालं होतं. तिकडे कोई तुला पण दाखवेल, हिला मूवीज दाखवला नाही. माहिती नाही ना. तो मूवी आवडेल तुला. तो मूवी लावूया आपण एकदा. ओके, तिकडून आल्यावरती मूवी लाव. हा जादू. हा तो तू नाही पाहिलाय पण आपण आल्यावरती तो मूवी पण बघूया. थोडासा पाहिलेला आहे की तुझ्या घरी. अच्छा हो लावला असेल मग. चला मग जायची तयारी. हो चला. त्याचं पण जियान झालंय. कुठे? जियान मेन हस्ती किधर आहे? जियान तो आई सोबत आहे. हा काय म्हणते रिया? एक्साइटेड? एकदम एक्साइटेड. रियाचं कॅरियर सांभाळलं होतं, तर मग मी म्हटलं जर आपल्याला वाटलं समजा जियान राहिला नाही तर आपण त्यात सोबत पण घेऊन घेऊया. घेऊन मला वाटतं रिया आपण छोटं असताना का वॉकला जायचं हा, तेव्हा आपण असं घेऊन जायचं अडकवून ना. न्यायचं Yes. तिला ना, त्यामुळे ती पण मस्त राहायची. हा तर मग म्हटलं राहू दे. आला बेबी. ए जियान टाकू त्याला आता कार सीट मध्ये. हो बेबीला टाकले कार सीट मध्ये. बच्चू कशा आले? इतका हसत कशा हसतो तू अशा? हा आता फिरायला जायचं. रोड ट्रिप केली. हा इतका एक्साइटेड आहे. हा फिरायला जायचंय. चला ओके, बघूया कशाला राहतो तू. आज पहिली ट्रिप. पहिलं यार पहिली ट्रिपला जायची म्हणूनच जवळच चाललोय की माहिती नाही तो आता कसा राहतो. बघूया. हे भूक लागली का खायला? जियान ए जियान ए जियान. झालो आम्ही सगळे रेडी, आता निघतोय जियानला घेऊन फर्स्ट ट्रिपला. काय म्हणते मामा? चालू आता चलो. चलो. तर त्याला आता प्रॉपर फीड करून निघालोय आम्ही, कारण तो मध्येच भूक लागली तर मग परत क्रँकी होईल म्हणून आम्ही आधीच त्याला फीड करून मग टाकलं. म्हणजे तो आता व्यवस्थित झोपेल. त्याची झोप छान झाली तर मग आम्ही पण टेन्शन फ्री व्यवस्थित प्रवास करू शकू. तो पण छान राहील. आणि थांबायचं म्हटलं तर इकडे हायवे आणि मग काही टीम हॉर्टन वगैरे काही असेल तरच थांबता येईल. असं तर मध्येच कुठे थांबायला थोडंसं हेच वाटतं. मस्त ऊन पडलंय. छान आहे आज वेदर, खूपच मस्त आहे. आम्हाला खूप दिवसांपासून निघायचं होतं पण वेदरच चांगलं नव्हतं. फुल पाऊस होता. हा. आज खूप दिवसांनी खूपच छान वेदर आहे. कळतच नाही की जॅकेट घालायचंय की साधे ड्रेस घालायचंय, असं होत होतं कन्फ्युजन सगळं. पण आता छान आहे आज वेदर, मस्त. आम्ही पण प्रॉपर झोपला का तो? मस्त रिया ready आहे. खेळतोय. तुझ्याकडे बघतोय, माझ्याकडे बघतोय. 1 तास 10 मिनिट दाखवतोय है ना. खूप जास्त काही ड्राईव्ह नाहीये. 1 तास तर काहीच वाटत नाही, तर तेवढा तो राहू शकतो. पण पहिलीच ट्रिप आहे आमची पण त्याच्यासोबत, तर बघतोय की वेदर पण छान आहे. जाऊन बघू कसा राहतो, मग आपल्याला पण आयडिया येईल. एक आता आलेली मम्मी तर मग तिला इकडचं तर थोडंफार दाखवलंच पाहिजे. 1.5 महिना तर होऊन गेला. 1.5 महिना तर झाला. बोलता बोलता तर बापरे, कळत पण नाही किती फटाफट दिवस जात आहे. बिलकुल समजत नाही. आम्ही काय वाढवायचे 6 महिने अजून? नाही का नाही का मस्त विंटर बघून जाऊ. इकडचा विंटर खूप सुंदर असतो. विंटर भारी आहे, बघून जा किती छान पांढरं शुभ्र मस्त दिसेल तुला. एकदम खिडकीतून बघायचं फक्त. तुला इंडियालाची थंडी तर काहीच वाटणार नाही. ट्रेन करून पाठवा आपण. थंडी वाजणार अजिबात थंडी नाही वाजणार. तर तरी मम्मीला आता
झाली सवय, नाही तर सुरुवातीला खूपच स्वेटर घालत होती, पण आता बऱ्यापैकी तिलाही सवय झाली. निघते म्हणजे ऍटलीस्ट बाहेर एक राऊंड मारून येते रिया सोबत, सायकलिंग करून येते रिया मस्त है ना. चल आई आपण जाऊ सायकल चालवायला. मम्मी तिकडे गाई दिसतंय का लांबून? तिकडे लांब दिसणार नाही. गिरगाय म्हणजे गिरगाय कुठून येईल बरं इथून? अरे इकडून त्याने काही पण स्वप्न बघतायत रिया. पोचलोच आपण है ना. ऑलमोस्ट पोचलोच. मम्मी इकडे बघ डायनासोरचे असे अवशेष सापडले, त्याच्यामुळे फेमस आहे ते. हे बघ कसं सगळं ओरिजिनल सुंदर एकदम, ते मस्त वाटते. अजून ते म्युझियम मध्ये आता प्रॉपर दिसेल तुम्हाला कोणते हा. कोणते अवशेष सापडलेले, कधी सापडलेले, त्यांनी सगळं लिहिलेलं आहे ठेवलेलं तिकडे. आहे. हो का? एकदम मस्त आहे. Finally आपण आलो. बेबीला घेतलंय. तिला तर घ्यायलाच लागेल बाबा. कसं वाटतंय मम्मी? छान, मस्त, छान आहे ना. अजून तर सुरू झालं. अजून सुरू झालाय. तर बघ. हो का? रिया जास्त वरती जाऊ देत नाही मला. ती म्हणते बस झालं एवढं. मामी गेल्यात वरती, आता उतरतायत. फर्स्ट स्टॉप झाला आपला एक. वर्ल्ड लार्जेस्ट वाला जो डायनासोर आहे तो पहिले बघूया. रिया जायचं, आईला दाखवायचं का? चल आपण जाऊन येऊया, इथेच राहू. सो तो बेबी झोपला तर ही दोघी जाऊन येतात. दाखवतो. आणि मी पण. हां ये जाऊन मग. ओके मी थांबतो त्याच्याजवळ. म्हटलं त्याला पण धरून नेण्यापेक्षा उलट बरं. झोपलेले आहे तर आम्ही बघून येतो. ये जाऊन. पाहिलंच आहे तर मग मी मम्मीला दाखवून आणते. येस जाऊन ये. ब्रेक घेतला आईने. हा. चला. जायचं हा, जायचं. थोडंसंच आहे आता, जायचं. थोडंसंच आहे. चला. कसं वाटलं मम्मी? जियान मस्त झोपलाय. सो मी जियानसोबत थांबलो इकडे. त्याला जर आता काढलं मी किंवा कार सीट घेऊन गेलो तर तो उठून जाईल, त्यामुळे मग त्याला झोपू दिलं आता. कसं होतं? नाही मग कसं होतं मग? छान होतं, आवडलं. चला जायचं रिया नेक्स्ट. हा, नेक्स्ट वॉटर पार्क. वॉटर पार्क. जेवायचं आहे आपल्याला. नाही. अगं जेवणाचा टाइम झालाय, मग खेळ. जेवण करून मग खेळ. एनर्जी राहील ना. चल हे बघा याच्यात गेले होते तुम्ही. आणि हे बघ, दाताचे तिथे होता. हा तिकडे होते ना दातांच्या इथे. चला झोपलाय. जेवून घेऊ मस्त पटकन. चल ते बघ पाणी. तर इकडे असं मस्त छोटंसं पार्क आहे. मला पण भिजायचंय. भिजायचंय तुला? येस जाऊया आपण. ओके रिया फुल एक्सायटेड आहे. आपण मस्त जेवण करून घेऊ आणि पटकन जा मग तिकडे. ओके खेळायला चालेल. पेटंट दशम्या. हा आहे वर्ल्ड्स लार्जेस्ट डायनासोर स्टॅच्यू आणि लगेच इकडे स्प्रे पार्क आहे जे रियाला खूप आवडतं. तर आता आम्ही निघालोय म्युझियमला. भरपूर गरमी आहे आज. 45 सारखं टेम्परेचर वाटतंय. मग काय थंड असलं थंड थंड म्हणतो आपण. हो ना. नाही आणि एक्स्ट्रीम आहे, एकदम एक्स्ट्रीम आहे. मीडियम बरं वाटतं, पण आज बरीच जास्तच गरमी, गरमी. भरपूर गरमी आहे. पण रियाला मजा आली, मस्त खेळली. हा
लास्ट टाइम आपण बेस्ट डे ऑफ माय लाईफ असं हो बापरे 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 एवढं मी तर बेबी मध्ये होती, त्याला चेंज वगैरे केलं सगळं, त्याला फीड केलं चेंज केलं, शांत राहतो. शांत झाला. पार्किंग डॅडी पार्किंग शोधताय, भरपूर गर्दी. डॅडी आले, बेबीला भेटली घेऊन parkingची भेटली. चलो रिया जायचं का आता? आलं म्युझियम. लाईनच लाईन झोपलाय. एग मध्ये असं तो युनिक आहे ते. व्हेरी युनिक आहे, एकदम युनिक आहे. रियाला मागच्या वेळेस पण हे जास्त आवडलेलं. अरे These animals are among the first complex creatures to appear in the fossil record. Most of them पळ पटकन चाललं. फास्ट रिया थोडस कसं वाटलं तुला? हा बेबी उठून गेला. बेबी उठला का थोडा ब्रेक लागतो आम्हाला, मग परत आम्ही पुढे जातो. असं चाललंय. बेबीचं झालं काम. इथे मस्त असतो नवीन ठिकाणी. काय जियान झोप आली. झालं पोट भरलं. चला रिया इड मस्त राहतो एकदम. काय किती मोठा असेल ना. आणि मग डायनासोर या पार्ट मध्ये का? हा हे ग्रीन पार्ट मध्ये ते राहायचे. डायनासोर हा आणि हे ब्लू पार्ट मध्ये पाणी. पाणी. हम्म. आणि लोक नव्हते ना तेव्हा. हा तेच आहे तर रिपीट करा. एवढं जायंट आहे ते. रिया कसं आहे? इकडून पाहिलं. हा रिया एवढीशी दिसते तू त्यांच्या समोर. अशा प्रकारे आम्ही म्युझियम कंप्लीट केलं. कसं वाटलं माम? कसं वाटलं? छान. तेवढे अवशेष बघितले का? रिया दिसत नाही. आईला आता सस्पेन्शन ब्रिज दाखवूया आपण. डॅडी बेबी सोबत गाडीत बसलेत ना, तो झोपलाय मस्तपैकी. तर मग आम्ही म्हटलं हा मम्मीला पॉइंट दाखवतो. माहिती नाही आता मम्मी चालते की नाही. हा रिया खूप घाबरत होती लास्ट टाइम, तर यावेळेस बघू. खाली नाही बघायची, वर बघ वर बघ वर वर. अगं घाबरायचं नाही, वरती लोक चालतेच ना, चालतात ना इतके लोक, मग काय घाबरायचं. लास्ट काय नाही, थोडंच आहे. रिया रिया व्हिडिओ करायचं ना. घाबरू नको का काही नाही. काय घाबरायचं, चल. इथं किती अगं रिया थोडी घाबरते. लास्ट टाइम तरी आलीच नव्हती ती, मी पण नव्हती आली. यावेळेस मी येते. अगं तू बघू नको ना, सरळ बघ तू. अर्धा केला, नेक्स्ट टाइम पूर्ण करू. हा तुम्हाला इकडे सोडून देतो मी. सावली नाही नाही इथे. रिया आता बेबी परत झोपलाय, आपण परत त्याला इकडेच राहू देऊया. डॅडी पण इकडेच आहे. डॅडी जागी चोरगो करतोय जरा.
रिया थकली? आता काय करायचं? ऊन भरपूर होतं ना. आता जायचं घरी. नाही, मग पिझ्झा घ्यायला जायचं. पिझ्झा घ्यायला? अरे अजून टाइम. हो 5:30 पावणे 6 पर्यंत झालं. बघून आपलं 7ला घरी पोहोचून जाऊ. अजून काय करायचं का? होऊन जाईल. नाही बाबा आता चला घरी. ऊन भरपूर होतं तसं तर, त्यामुळे वाटलं जरा सगळे पण रेड होऊन गेलो. ऊन भरपूर होतं. इतकं मस्त दिसत. बस बरं. बेबी रडायला लागला, मामी गाडी थांबवून घेतली. मी झोपलेली होत. हा झोप लागली का तुला? हा, भाऊने उठून दिलं. भाऊनी उठवून दिलं. आणि त्याला गरम होत होता. एवढा एसी चालू आहे तरी त्याला गरम होते. पूर्ण ओला झालेला. पण आपणच झाला खाली खाल. किती छान हवा येते ना त्यामुळे. वा वा. कसं वाटतंय? मस्त. काय हा, झाला फ्रेश झाला Fresh. फ्रेश. हा, तू आता खेळ मस्त. खाली खेळशील आता मजा करशील. हा कशाला येत होता? आता कशा हसायला लागला? पाहिजे आगाव बच्चा कशा हसतले? पोहोचलो मी घरी. हा, आणि आता मी टीव्ही बघतोय. रियाचा टीव्ही टाइम. आणि नंतर पिझ्झा खायला पिझ्झा खाणार आम्ही. पिझ्झा. वा. दात तर नाही कस काय खाते? दात नाही कस काय खाते? मग बघायचं आहे ना. आहे.